गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात RRCच्या सर्व दर्शकांचं स्वागत. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही, तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही. दर्शकांनो, सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आजचे दिनविशेष जाणून घेऊन. आजचा दिवस हा स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. प्लेगला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेले ब्रिटिश अधिकारी विल्यम चार्ल्स रँड हे लोकांचा छळ करीत असत. विनाकारण लोकांना त्रास देत असत. घरात जाऊन देवाची विटंबना करीत, स्त्रियांवर नाहक अत्याचार करत, तसंच घरातील प्रमुख माणसाला नामर्दपणाची वागणूक देत असत. त्यांचा हा उच्छाद असाच चालू राहिला. त्यांच्या या अमानवी कृत्यांमुळे समाजातील सर्व स्तरांमध्ये संतापाची लाट उसळू लागली. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा लोकांवर होत असलेल्या अत्याचार पाहून पुण्यातील चापेकर बंधू यांच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. परिणामी त्यांनी 22 जून 1897 साली ब्रिटिश अधिकारी रँड यांच्यावर गोळी झाडली. परिणामी ब्रिटिश सरकारने त्यांना व त्यांच्या बंधूंना पकडून सन 1899 साली फाशीची शिक्षा दिली. अशा या महान क्रांतिकारकांची आज पुण्यतिथी. पाहुयात 8 मे या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. दर्शकांनो, शांततेचे प्रथम नोबेल पुरस्कार विजेते स्विस मानवतावादी हेनरी डुनांट यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हेनरी डुनांट यांनी इसवी सन 1863 साली या मानवतावादी चळवळीची स्थापना केली होती. या चळवळीचे मुख्य उद्देश रोगी, घायल तसेच युद्धकाळात पुकारण्यात येणाऱ्या बंदीची देखरेख करणे हा होय. या चळवळीचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे. सन 1920 साली भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे गठन करण्यात आले. सन 1915 आणि सन 1939 साली झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान या चळवळीने प्रमुख भूमिका निभावली होती. युद्धात घायल झालेल्या सैनिकांना तसंच नागरिकांची या संस्थेने मदत केली होती. वर्तमानात ही संस्था जगभरातील जवळपास 186 देशात आपली सेवा देत आहे. म्हणून 8 मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. इसवी सन 1863 साली आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ म्हणजेच आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस चळवळीची स्थापना करण्यात आली. सन 1886 साली अमेरिकन फार्मासिस्ट जॉन स्टीथ पेम्बरटन यांनी बनवलेले कोका कोला हे शीतपेय बाजारात विक्रीस उपलब्ध झालं. इसवी सन 1898 साली इटालियन फुटबॉल लीगचा पहिला सामना खेळण्यात आला. सन 1899 साली भारतीय थोर क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली. इसवी सन 1912 साली अमेरिकन फिल्म स्टुडिओ पॅरामाउंट पिक्चर कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. सन 1933 साली महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता विरुद्ध 21 दिवसाचे उपोषण करण्यास बसले. इसवी सन 1954 साली केंद्र सरकारने चंद्रनगरला पश्चिम बंगाल प्रांतात समाविष्ट केले. सन 2001 साली अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य नियंत्रण बोर्डातून माघार घेतली. इसवी सन 2004 साली प्रसिद्ध श्रीलंकन क्रिकेटपटू गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी 521 खेळाडू बाद करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. आता आपण पाहूयात 8 मे या दिवशी झालेले जन्मदिवस, जयंती, वाढदिवस. इसवी सन 1828 साली मानवी सेवांच्या महत्त्वपूर्ण कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले स्विस मानवतावादी व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते तसंच रेड क्रॉस या संस्थेचे जनक हेनरी डुनांट यांचा जन्मदिन. सन 1884 साली अमेरिकेनं राष्ट्राचे 33वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमॅन यांचा जन्मदिन. इसवी सन 1895 साली ब्रिटिशकालीन भारतातील उडीसा येथील महान क्रांतिकारक व गांधीवादी कार्यकर्ता गोपबंधू चौधरी यांचा जन्मदिन. सन 1906 साली भारतीय लष्करी दलाचे चौथे सेनाप्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचा जन्मदिन. इसवी सन 1916 साली भारतीय छायाचित्रकार रामानंद सेनगुप्ता यांचा जन्मदिन. सन 1926 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार तपन राय चौधरी यांचा जन्मदिन.
इसवी सन 1929 साली भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसंच हिंदुस्थानी संगीत क्षेत्रात दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित बनारस घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचा जन्मदिन. त्यांनी गायलेली ठुमरी हा शास्त्रीय संगीत प्रकारासाठी त्या विशेष ओळखल्या जातात. सन 1989 साली भारतीय बेसबॉलपटू दिनेश कुमार पटेल यांचा जन्मदिन. रिंकू सिंग यांच्यासोबत अमेरिकेतील प्रमुख बेसबॉल संघासोबत करार करणारे ते पहिले भारतीय नागरिक होते. 8 मे या दिवशी झालेले मृत्यू, पुण्यतिथी, स्मृती दिन. इसवी सन 1777 साली बंगालचे नवाब मीर कासिम यांचे दिल्लीजवळील कोतलाव या ठिकाणी अतिदारिद्र्य आणि अस्पष्टपणामुळे त्यांचं निधन झालं. सन 1899 साली महान भारतीय क्रांतिकारक चाफेकर बंधूंपैकी एक वासुदेव चाफेकर यांना फाशी शिक्षा देण्यात आली. इसवी सन 1915 साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकीय नेता अमीरचंद बोमवाल यांचे निधन. सन 1920 साली भारतीय प्राचीनकालीन भाषा, पाली व बौद्ध साहित्याचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन. इसवी सन 1972 साली भारतीय सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार, भारतरत्न सन्मानित प्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ आणि संस्कृत अभ्यासक पांडुरंग वामन काणे यांचे निधन. सन 1982 साली भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भीय मराठी भाषिक कवी व साहित्यकार आत्माराम रावजी देशपांडे यांचं निधन. इसवी सन 1993 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व मार्क्सवादी तत्त्ववेत्ता देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचे निधन. सन 2013 साली उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात प्राचीन स्वरूप असणाऱ्या ध्रुपद या परंपरेचे भारतीय शास्त्रीय गायक झिया फरीउद्दीन डागर यांचे निधन. दर्शकांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आजचे दिनविशेष जाणून घेऊन केली. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर इथेच भेटूया. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. विश्रांतीनंतर RRC नेटवर्कच्या असंख्य दर्शकांचे, जाहिरातदारांचे, शुभचिंतकांचे गुड मॉर्निंग अकोलामध्ये खूप खूप स्वागत. आता शिकूयात योगाभ्यास. चला तर श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्या बरोबर योग शिकूयात. हरिओम तत्सत. आज आपण अर्धचक्रासन शिकायला जाणार आहोत. हा कमरेकरता खूप छान अभ्यास आहे आणि पोटाचे स्नायू सुद्धा त्याच्यामुळे खेचले जातात, तर पोटाकरता सुद्धा उपयुक्त असा अभ्यास आहे. अर्धचक्रासन अति त्रास असेल कमरेमध्ये तर करायचं नाहीये, किंवा कोणाचं ऑपरेशन झालं असेल हर्नियाचं किंवा आणखीन काही पोटाचे आजार असतील तर अशा लोकांनी नाही करायचं आहे. पेप्टिक अल्सर वगैरे बरंच आजकाल प्रमाण वाढलेलं आहे, तर अशा लोकांनी हा अभ्यास नाही करायचा आहे, कारण की पोटावर खूप ताण पडतो. पण मात्र ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी हा अभ्यास जरूर करायला पाहिजे. ठीक आहे ना. अर्धचक्रासन आपण शिकूया. दोन पायांमध्ये अंतर घेऊन उभं राहायचं आहे. कमरेवर दोन्ही हात ठेवायचे आहे. डोळे उघडे ठेवायचे आणि हळूहळू श्वास सोडत 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 मागे जायचं आहे. जितकं वाकता येईल तितकं वाकायचं. गुडघे सरळ ठेवायचे, डोळे उघडे ठेवायचे आणि श्वास नॉर्मल हळूहळू या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमीत कमी 30 सेकंद किंवा आपल्या क्षमतेनुसार. हळूहळू श्वास घेत वर यायचं आहे आणि हळूच हे आसन सोडायचं आहे. या आसनामुळे कमरेचा त्रास खूप कमी होतो. कमरेमध्ये जर का गॅप असेल किंवा कमरेचं दुखणं असेल, पाठीचा कण्याला त्रास असेल तर तो अतिशय लवकर कमी होऊ शकतो. पण तुम्हाला हा अभ्यास नियमित करावा लागतो. नियमित अभ्यास केल्याने, कोणताही अभ्यास नियमित कराल, सातत्य ठेवाल, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे की नाही. रोज जसं आपण जेवण रोज करतो तसा योगाभ्यास रोज केला पाहिजे. जर आपण रोज नियमित अभ्यास करत राहिलो तर आपल्याला
कोणतेही आजार होणारच नाहीत. आजारांपासून दूर राहण्याकरता योगाभ्यास नियमित करावा असं मी सुचवीन. हरिओम तत्सत. उद्याच्या भागात पुन्हा भेटूया. आपण आताच योगा शिकलो. आता आपण जाणून घेऊयात हेल्थ टिप्स. काय आहेत आजच्या हेल्थ टिप्स? आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा. घातक कोलेस्टेरॉलसह पोटाचे त्रास दूर करेल कोय. असा करा वापर. उन्हाळ्यात घरोघरी भरपूर आंबे खाल्ले जातात. स्वादिष्ट आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक जण या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतो. आंबा चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जीवनसत्व, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, लोह, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यासारखे पोषक घटक आंब्यांमध्ये आढळतात. हे सर्व घटक शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहेत. आंबा खाण्याच्या फायद्यांबद्दल बोलताना तज्ज्ञ आणि अनेक अभ्यासांचे असे मत आहे की आंब्याचे नियमित सेवन केल्याने कर्करोग, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, डोळ्यांच्या समस्या इत्यादी टाळण्यास मदत होते. फक्त आंबाच नाही तर त्याची कोय देखील आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आंब्याप्रमाणेच कोय आणि बीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात ज्यात कोलेस्ट्रॉल, डायरिया आणि हृदयाशी संबंधित आजारांशी लढण्याची क्षमता असते. आंब्याची कोय आरोग्य राखण्यासाठी किती प्रभावी आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा जाणून घ्या. अपचन, जुलाबावर परिणामकारक. जुलाबासारख्या पचनाच्या समस्या टाळण्यासाठी आंब्याच्या बिया किंवा कर्नल पावडर घेण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी आंब्याची कोय नीट वाळवून बारीक करून बारीक पावडर बनवा. ही पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये मिसळून त्यात थोडे मध घालून सेवन करू शकता. एका वेळी 1 ग्रॅमपेक्षा जास्त कर्नल पावडर घेऊ नका. कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास मदत होते. आंब्याची कोय रक्ताभिसरणाला चालना देते आणि त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. आंब्याच्या कर्नल पावडरचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते. हृदयाच्या आजाराचा धोका टळतो. आंब्याचे दाणे हृदयविकाराला धोका कमी करण्यास देखील मदत करतात. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि आंब्याची पूड खाल्ल्याने शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे होतात. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी ही पावडर रोज 1 ग्राम पाण्याबरोबर घ्या. पचनक्रिया चांगली राहते. ॲसिडिटीचा अनेकदा त्रास होतो, त्याच्यासाठी आंब्याची कोय हा चांगला उपाय आहे. आंब्याच्या दाण्यांमध्ये फिनॉल आणि फिनोलिक संयुगे असतात जे पचनास मदत करतात. पावडरचे सेवन केल्याने अँटीऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी समृद्ध आंब्याची पावडर स्कर्वीच्या रुग्णांसाठी प्रभावी उपायाप्रमाणे काम करते. तुम्हाला फक्त 1 भाग आंब्याची पूड, 2 भाग गूळ आणि चुना मिसळून खावी लागेल. व्हिटॅमिन सीचा तुमचा दैनंदिन डोस पूर्ण करण्यासाठी तुम्ही याचे रोज सेवन करू शकता. प्रेक्षकांनो, आताच आपण जाणून घेतल्यात हेल्थ टिप्स. पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घ्यायची वेळ झाली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा भेटूयात याच ठिकाणी. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर आमच्या सर्व प्रेक्षकांचं गुड मॉर्निंग अकोलामध्ये मी मानसी स्वागत करते. आता आपण शिकूया सराफ मॅडम यांच्या बरोबर इंग्लिश स्पीकिंग. नमस्कार मित्रांनो, RRC नेटवर्कच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आतापर्यंत आपण खूप बेसिक कन्स्ट्रक्शन शिकत आहोत. आपण छोटे छोटे वर्ड्स इंग्लिशमधले शिकलेले आहोत जे आपल्याला रोजच्या संभाषणामध्ये यूज करायचे आहे. आज पण आपण काही बेसिक कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत की माझ्याबद्दल, स्वतःबद्दल बोलायचं असेल तर आय ॲम यूज करायचं. एखाद्या लेडीजबद्दल बोलायचं असेल, स्त्रीबद्दल बोलायचं असेल तर शी इज यूज करायचं. त्याच्यानंतर पुरुषाबद्दल बोलायचं असेल, जेंट्सबद्दल बोलायचं असेल तर ही इज यूज करायचं. आणि निर्जीव वस्तू किंवा पशु पक्षी प्राणी यांच्याबद्दल बोलायचं असेल तर इट इज यूज करायचं. ओके, पण आता हे सगळे एकच होते. आय ॲम एकच व्यक्ती होता, ही इज एकच व्यक्ती होता, शी इज एकच व्यक्ती होती आणि इट इज एकच पशु पक्षी प्राणी किंवा निर्जीव वस्तू होती.
ओके. पण असं नाही होणार ना की आपण जेव्हा पण बोलू तेव्हा सगळेजण एकच राहतील. तर बऱ्याच वेळेला असं असू शकतं की एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, अनेक लोक असतील, अनेक वस्तू असतील, तेव्हा इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, त्यांच्याबद्दल बोलताना काय यूज करायचं. तर जेव्हा एकापेक्षा अनेक वस्तू असतात, एकापेक्षा अनेक पशुपक्षी प्राणी असतील, एकापेक्षा अनेक लोक असतील, त्यांच्याबद्दल कसं बोलायचं ते आज आपण शिकणार आहोत. तर पहिला जो शब्द शिकणार आहोत इंग्लिशमधला दॅट इज दे. दे म्हणजे ते, त्या, ती. ओके. ही खूप सारे पुरुष असतील तरी त्यांना दे म्हणणार आहे, खूप स्त्रिया असतील तरीही त्यांना देच म्हणणार आहे, आणि खूप सारे ॲनिमल्स, पशु पक्षी कीटक किंवा खूप सगळ्या वस्तू पण असतील तरी पण त्यांना आपण देच म्हणणार आहे. म्हणजे ही, शी, इट हे काय आहे, एक वचन आहे, आणि दे काय आहे त्या सगळ्यांचं अनेक वचन आहे. ओके. ही, शी, इट एक वचन आहे, आणि एक वचनच्या समोर आपण इज वापरतो, आणि अनेक वचन जे असतात प्लुरल म्हणतात त्याला इंग्लिशमधून. एक वचनला इंग्लिशमधून म्हणतात सिंग्युलर. सिंग्युलर जर असेल तर आपण त्याच्यासमोर इज वापरतो, एक वचन समोर इज वापरायचं. आणि जेव्हा अनेक असतील, एकपेक्षा जास्त, अनेक, ठीक आहे, जेव्हा प्लुरल असतील तेव्हा आर वापरायचं. ओके. तर मग दे म्हणजे ते, त्या, ती. तर देच्या समोर इज वापरायचं नाही, कारण ते आपण एक वचन समोर वापरणार आहात. तर मग देच्या समोर आपल्याला यूज करायचं आहे आर. ओके. दे आर, ते आहे, त्या आहेत, ती आहे. ओके. सो दे आर. आता याची कन्स्ट्रक्शन कशी करायची आहे, मी पहिलेच सांगितलं की दे म्हणजे खूप जण. ओके. एकापेक्षा जास्त असले तर तुम्हाला काय वापरायचं आहे, दे. सो दे आर. दे आर माय फ्रेंड्स. ते माझे मित्रमैत्रिणी आहेत. दे आर माय क्लासमेट्स. ते माझ्यासोबत वर्गात शिकणारे आहेत. दे आर माय कलिग्स. ते माझे सहकारी आहेत. आता देचा अर्थ आहे की खूप लोकांबद्दल तुम्ही बोलता आहात. दे आर चिल्ड्रन. ते लहान मुलं आहेत. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. दे आर माय रिलेटिव्स. ते माझे नातेवाईक आहेत. दे आर माय नेबर्स. वह हमारे बाजू में रहने वाले लोग हैं. यस, पड़ोस में रहने वालों को क्या बोलते हैं हम लोग इंग्लिश में, नेबर्स. ओके. दे आर माय नेबर्स. वह हमारे पड़ोसी है. ओके. ते आमचे शेजारी आहेत. उसके बाद हम लोग सीखेंगे दे आर माय रिलेटिव्स, दे आर माय कलीग्स, दे आर क्रिकेट प्लेयर्स. ओके. वो क्रिकेट खेलने वाले हैं. दे आर बास्केटबॉल प्लेयर्स. वो बास्केटबॉल खेलने वाले हैं. दे आर द वर्कर्स. वो काम करने वाले लोग हैं. ओके. दे आर इंजीनियर्स. वह इंजीनियर्स है. दे आर डॉक्टर्स. वह डॉक्टर्स है. दे आर नर्सेस. तो वो सब नर्सेस है. लाइक दैट हम लोग बहुत सारे सेंटेंसेस बना सकते हैं. ऑलरेडी आपके पास बहुत सारे शब्द हैं, आपके पास बहुत सारी वोकैबलरी है. बस हमें उनको कंपोज करके सेंटेंसेस बनाना है, प्रैक्टिस करना है, उसको लिख के भी देखना है, ताकि वो आपको लॉन्ग टर्म तक वो याद रहे. अगर आप बात करते हैं तो याद ही रहेगा, लेकिन आप रोज लिखने की भी प्रैक्टिस करते हो. लिखना मीन्स सोचना, और सोचने की जब हम लोग सोचते हैं तो ऑटोमेटिकली आपका जो इंग्लिश इंटरप्रिटेशन है, इंग्लिश का जो थिंकिंग है वो बढ़ता है. और आप हमारी पहली स्टेप क्या रहती है, पहले हम लोग मदर टंग में सोचते हैं, फिर उसको ट्रांसलेट करते हैं इंग्लिश में. अभी ऐसा कर करके एक स्टेज ऐसी आएगी कि आप डायरेक्टली इंग्लिश में सोचोगे और डायरेक्टली बोलोगे. अभी ट्रांसलेशन की ज़रूरत नहीं पड़ती, बट स्टेप बाय स्टेप होगा. इसीलिए आपको रोज़ 10-15 मिनट प्रैक्टिस ज़रूरी है. एज आई ऑलरेडी टोल्ड, मैंने आपको पहले भी बताया है कि रोज़ आपको 10 से 15 मिनट खुद को देने हैं. आपको मिरर के सामने खड़े होके जो जो कंस्ट्रक्शन हमने आज तक पढ़े हैं, जो जो वर्ड्स हमने आज तक पढ़े हैं, वो मिरर के सामने खड़े रह के लाउडली बोलना है, ताकि आप खुद को सुन पाओ. और फिर आपको अच्छा लगेगा, ओ माय गॉड यू आर टॉकिंग सो नाइस. आपको खुद को ही लगेगा, अरे बाप रे मैं तो बहुत अच्छी इंग्लिश बोलने लगी हूँ. ओ माय गॉड. यस.
तो आप खुद को ही अप्रिशिएट करोगे कि बाप रे, मैं तो अच्छी खासी इंग्लिश बोल लेता हूँ, एंड दिस विल इम्प्रूव योर कॉन्फिडेंस। और इसकी वजह से क्या होगा, आपका इंग्लिश बोलने का जो कॉन्फिडेंस है वो बढ़ेगा। ओके, तो हमने आज की पहली कंस्ट्रक्शन सीखी है दे आर। दे कब यूज करते हैं, एक से ज्यादा व्यक्ति हो, एक से ज्यादा वस्तुएं हो, एक से ज्यादा अनेक प्राणी हो, तो दे और दे के सामने हमेशा आर आएगा, वह है। अभी हम लोग ये जो सब भी सीख रहे एम इज आर, वह सब हम लोग वर्तमान काल की बात कर रहे हैं। अभी जो है आहे, आहे म्हणजे आता है, अभी है, उसकी हम लोग बात कर रहे हैं। ओके, अभी हम लोग टेंसेस भी पढ़ेंगे आगे चल के, बट हम लोग पहले सिर्फ वर्तमान काल की बात कर रहे हैं। दे आर, वह है। तो मैं आशा करती हूँ कि आपको दे आर के बारे में समझ में आया है। अभी और अगर मैं मतलब आई एम, लेकिन हम अगर बोलना है, अभी हम मीन्स मेरे आजू बाजू में जो भी सब है, हम के बारे में अगर बोलना है तो कैसे बोलेंगे, आम्ही, मी म्हणजे मी आणि आम्ही, आम्ही म्हणजे माझ्यासोबतचे सगळे लोक जिथे इन्व्हॉल्व्ह होतात तिथे आपण म्हणतो आम्ही। आम्ही एक कुटुंब आहोत, वी आर फॅमिली मेंबर्स। ओके, आम्ही मैत्रिणी आहोत, वी आर फ्रेंड्स। आम्ही पिकनिकला जात आहोत, वी आर गोइंग टू द पिकनिक। आम्ही क्रिकेट खेळत आहोत, आम्ही वी आर प्लेइंग क्रिकेट। आम्ही जेवण करत आहोत, तर वी आर हॅव्हिंग डिनर, वी आर हॅव्हिंग लंच, वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट, वी आर हॅव्हिंग मंचीज। ओके, तर आता हे चार जे सांगितले, याच्यामध्ये मी तुम्हाला रोज सांगितले की मी तुम्हाला रोज 2-3 नवीन शब्द सांगणार आहे, जे तुम्ही कदाचित कधी ऐकलेही नसतील। मी पण नव्हते ऐकले, पण जसं जसं मी इंग्लिशमध्ये जास्त शिकायला लागले, वाचायला लागले, तसे तसे नवीन नवीन वर्ड्स मला पण माहीत होत गेले। तुम्हाला ते सांगणार आहे मी रोज 2-3 नवीन वर्ड्स। तर पहिला वर्ड आहे, आपण जेव्हा सकाळचं जेवण जेवतो किंवा त्याला म्हणतात लंच। ओके, सकाळच्या जेवणाला म्हणतात लंच। सकाळी जो ब्रेकफास्ट आपण करतो तर त्याला म्हणतात सकाळी जी न्याहारी आपण करतो त्याला म्हणतात ब्रेकफास्ट। नंतर दुपारच्या जेवणाला आपण म्हणतो लंच। त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं लाईट काहीतरी आपण खातो, नाश्ता करतो संध्याकाळी, तर त्याला आपण म्हणतो मंचीज। आणि रात्रीचं जे जेवण करतो त्याला म्हणतो आपण डिनर। ओके, वी आर हॅव्हिंग डिनर, आम्ही रात्री जेवण करत आहोत, तर डिनर म्हणजे ऑब्विसली रात्रीचं जेवण। ओके, सो वी सॉ द डिफरन्स बिटवीन दीज 4 वर्ड्स। आपण या 4 वर्ड्स मधला डिफरन्स आता पाहिलेला आहे। कोणता आहे, ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी, लंच म्हणजे दुपारचं जेवण, मंचीज म्हणजे संध्याकाळचा लाईट नाश्ता, आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण। सो आता आपण याचे कन्स्ट्रक्शन करणार आहे, सेंटेन्सेस। वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट, हॅव्हिंग म्हणजे आपण खात आहोत, ठीक आहे। वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट, आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत। वी आर हॅव्हिंग लंच, आम्ही जेवण करत आहोत, दुपारचं जेवण। वी आर हॅव्हिंग मंचीज, आम्ही संध्याकाळचा नाश्ता करत आहोत। वी आर हॅव्हिंग डिनर, आम्ही रात्रीचं जेवण करत आहोत। वी आर गोइंग फॉर अ पिकनिक, आम्ही पिकनिकला जात आहोत, सहलीला जात आहोत। ओके, वी आर कलिग्स, आम्ही सगळे सहकारी आहोत। वी आर टीचर्स, आम्ही सगळे टीचर्स आहोत। वी आर ॲक्टर्स, आम्ही सगळे ॲक्टर्स आहोत, नटनट्या आहोत। वी आर स्टुडंट्स, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत। वी आर टीम प्लेयर्स, आम्ही सगळे एका टीममध्ये खेळणारे खेळाडू आहोत। सो असे खूप सारे वाक्य आपल्याला बनवता येतील वी आरच्या मदतीने। ओके, आणि पुन्हा एकदा नोट डाऊन करा की वी आर केव्हा वापरतो, आम्ही। एक सिंगल काय असतं, त्याचं एक वचन काय आहे, आय, आणि आयचं अनेक वचन काय आहे, वी। आय एम, आयच्या पुढे नेहमी एमच यूज होईल, वीच्या पुढे नेहमी आरच यूज होईल। ओके, तर हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस बनवतात ऑटोमॅटिकली तुम्हाला ते लक्षात राहायला लागतं की आयच्या समोर एमच येईल, हीच्या समोर इजच येईल, आणि वीच्या समोर आरच येईल। ओके, सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। ओके, तर प्रॅक्टिस करा आणि नक्की तुम्हाला एक दिवस इंग्लिश स्पीकिंगमध्ये परफेक्शन येईल। ओके, त्याच्यानंतर आपण आता शिकलेलो आहे दे आर, ते आहेत।
वी आर आम्ही आहोत. आता आपण शिकणार आहे यू आर. ओके. आतापर्यंत आपण माझ्याबद्दल बोलली, आमच्याबद्दल बोलली, त्यांच्याबद्दल बोलली, जे कोणी होतं ते, तो ती ते त्यांच्याबद्दल बोललो, त्यांच्याबद्दल शिकलो आपण. आता आपल्याला तुझ्याबद्दल बोलायचंय, तुमच्याबद्दल बोलायचंय मला. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आता यू म्हणजे एका व्यक्तीसाठी पण इंग्लिशमध्ये यूज वापरतात आणि खूप अनेक व्यक्ती असेल तरी त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये यूज वापरतात. ओके. मग आता यू म्हणजे मला कसं समजणार आहे की एक व्यक्तीबद्दल बोलते की अनेक व्यक्तीबद्दल बोलते. ओके. तर त्याच्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. आपल्याला ते केअरफुली ऐकावं लागेल, एकदम लक्ष देऊन ऐकावं लागेल, लक्ष देऊन वाचावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते समजेल की हे एका व्यक्तीबद्दल बोलताय की अनेक व्यक्तींबद्दल बोलतायत. ओके. यू आर माय ब्रदर. तू माझा भाऊ आहेस. यू आर माय रिलेटिव्स. फरक लक्षात येतोय ना. यू आर माय ब्रदर. तू माझा भाऊ आहेस. यू आर माय रिलेटिव्स. रिलेटिव्स म्हणजे खूप सारे येतात ना नातेवाईकमध्ये. ओके. त्याला एस लावलेला आहे आपण. SES लावला तर अनेक होतात. येस. तर मग यू आर माय रिलेटिव्स. तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात. आप सब मेरे रिश्तेदार हो. यू आर माय फ्रेंड. आप मेरे फ्रेंड हो. यू आर माय फ्रेंड्स. आप मेरे दोस्त हो. फ्रेंड्स एस लगा दिया उसको. एस मीन्स ज्यादा हो गए. तो ये जो यू है ये एक से ज्यादा के बारे में मैं बात कर रही हूँ. यू आर माई स्टूडेंट्स. आप सब मेरे विद्यार्थी हो. अभी यू आर माई स्टूडेंट्स उसको एस लगा दिया मीन्स वो अनेक हो गए. ठीक है. स्लाइट डिफरेंस है, एकदम बारीक डिफरेंस है, एकदम छोटा सा डिफरेंस है. बट आपको वो थोड़ा सा ध्यान देंगे तो आपको समझ में आएगा कि एक के बारे में बोल रहे हैं कि अनेक के बारे में बोल रहे हैं. ओके. सो यू आर गोइंग फॉर अ मूवी. आप मूवी के लिए जा रहे हो. देन यू आर माय स्टूडेंट्स. आप मेरे विद्यार्थी हो. यू आर बास्केटबॉल प्लेयर्स. आप बास्केटबॉल खेलने वाले हो. देन यू आर क्रिकेट प्लेयर्स. आप क्रिकेट खेलने वाले प्लेयर्स हो. लाइक दैट. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आज हमने 3 कंस्ट्रक्शन सीखे हैं. दे आर, वी आर, यू आर. तीनों जो कंस्ट्रक्शन है इसके सामने तीनों जो वर्ड्स है दे, यू एंड वी जो वाले वर्ड्स है इसके सामने आर ही यूज करना है. आज तक हमने जो सीखा था की जे आपण शिकलेलो होतो की आयच्या समोर नेहमी एमच यूज करायचं, ही शी इटच्या समोर इज यूज करायचं आणि दे, वी, यूच्या समोर आर यूज करायचं. तर हे जसे जसे तुम्ही सेंटेन्सेस बनवाल, जसं जसं तुम्ही रिवाईज कराल, तुम्हाला आपोआप ते लक्षात राहील की कोणत्या याच्या समोर काय वापरायचं. अगेन आय एम टेलिंग यू, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुन्हा सांगते तुम्हाला की प्रॅक्टिसनी तुमच्या इंग्लिशमध्ये जास्त परफेक्शन येईल. रोज आपल्याला स्वतःला 10-15 मिनटं द्यायचीच आहेत. आरशासमोर उभं राहायचंच आहे आणि लाऊड रीडिंग करायचंच आहे. ओके. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी शो पेशेंटली. मला इतकं छान काळजीपूर्वक ध्यान से आप सुन रहे हो मुझे रोज़ 15 मिनट. मैं आपकी बहुत आभारी हूँ. सी यू इन द नेक्स्ट सेशन. प्रेक्षकांनो, इंग्लिश स्पीकिंग या क्लासमधून आम्ही तुम्हाला तुमची इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने कशी तुम्हाला समजेल हे शिकवत आहोत. आता पुन्हा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. Wish you very happy. Mother's Day. Ring जा रही है अभी, देखते हैं. हेलो हैप्पी मदर्स डे. आई लव यू आई. माँ मेरी माँ, सोचता हूँ दिल में जो कह दूँ तुझे, तुझसा प्यारा इस जहां में ना कोई लगता मुझे. आय लव यू. काय मम्मा म्हणते तिकडनं, तर तुम्ही त्याला एकदम आय लव्ह यू म्हणून रिप्लाय दिला. छान वाटलं. बघा किती खुश झालाय तो. तो इस बार सिटी कट्टा पे खास मदर्स डे स्पेशल हम लेके आ रहे हैं, तो देखना मत भूलिएगा. मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. और विश यू वेरी हैप्पी मदर्स डे.
विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचे खूप खूप स्वागत. आता पाहूयात आज काय आहे लॉ अँड जस्टिसच्या या कार्यक्रमात. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय द पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, आज आपण जाणून घेणार आहोत कामगारांविषयी असलेल्या कायद्यांसंदर्भात, तसेच MITU आणि PULP कायद्यासंदर्भात. भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर इथे उद्योगधंदे, व्यवसाय, कारखाने मोठ्या प्रमाणात विस्तारित आकार घेऊ लागले. स्वातंत्र्यानंतर टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, अंबानी यासारख्या अनेक मोठमोठ्या मंडळींनी उद्योगधंद्यांमध्ये आमूलाग्र अशी प्रगती केली. उद्योगधंदे, कारखाने, व्यापार मोठ्या प्रमाणात वाढू लागले. परिणामी कामगारांची गरज ही भासू लागली. कालांतराने कामगार व मालक यांच्यात सुसमन्वय नसल्याने काही अडचणी निर्माण होऊ लागल्या. यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेने काही कायदे, काही नियम बांधून दिलेले आहेत. तर या संदर्भात विस्तृत आणि सविस्तर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय ॲडव्होकेट मनीषा धूत मॅम. मॅम, RRCच्या वतीने मी आपले स्वागत करतो. नमस्कार सर. मॅडमविषयी सांगायचं झाल्यास, मॅडम गेल्या 17 वर्षापासून अकोल्यात एक वकिली व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. मॅडमनी कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, तसेच बाल संरक्षण ह्या विभागामध्ये काम केलेलं आहे. आणि मॅडम पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर चला कामगारांच्या कायद्याबद्दल यांच्यासोबत विस्तृत चर्चा करूया. चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, मला असं विचारायचं आहे की आपण कामगार नेमकं कोणाला म्हणायचं? कामगाराची संकल्पना, त्यांची व्याख्या नेमकी काय आहे? अतिशय उत्तम प्रश्न आहे सर. तसं तर कामगाराची जी परिभाषा आहे, व्याख्या आहे, ह्या कामगारांचे जे विविध कायदे संपूर्ण भारतात आहेत त्यामध्ये वेगळी दिलेली आहे. सेंट्रल ॲक्टमध्ये कामगाराची परिभाषा वेगळी दिलेली आहे. तर महाराष्ट्र राज्यासाठी जे कायदे अस्तित्वात आहे त्यामध्ये विविध कायद्यांमध्ये विविध डेफिनेशन्स आहे. त्यामध्ये महत्त्वाची व्याख्या आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये सेक्शन 2S मध्ये दिलेली. म्हणजे असा वर्ग जो आपल्या श्रमाचे मोल देऊन तिथून काहीतरी रोजगार मिळवतो व त्या श्रमाच्या मोलासाठी त्याला काहीतरी अर्थस्वरूपात वेजेस देण्यात येतात. त्यामध्ये ती देखील कामगाराची परिभाषा आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्याची परिभाषा वेगळी दिलेली आहे. आणि तसंच बॉम्बे ॲक्ट जे आहे, सेंट्रल ॲक्ट, यामध्ये देखील वर्कमॅनची परिभाषा वेगळी दिलेली आहे. मॅम, मला असं विचारायचं आहे की भारतातील कामगारांसाठी किती कायदे अस्तित्वात आहेत? खरं तर सर, आज आपला भारत हा जो देश आहे याच्यात जेव्हा काही घडतं, कोणाची पिळवणूक केल्या जाते, तेव्हा नवीन कायदे अस्तित्वात येतात. आता जशी मजुरांची पिळवणूक होत गेली, मजुरांसाठी विविध कायदे पारित करण्यात आले. आधी जवळपास सेंट्रल ॲक्टमध्ये 29 कायदे होते, तर आज 40 कायदे आहेत. आणि त्यातही महाराष्ट्र राज्यासाठी वेगळे कायदे करण्यात आलेले आहेत. बरोबर. मॅडम, मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रातील कामगार व कामगार संघटनांसाठी कुठले कायदे आहेत? अतिशय छान प्रश्न आहे सर. महाराष्ट्र राज्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने पारित केलेले वेगळे कायदे आहेत, ज्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन गॅझेटमध्ये होते आणि त्या अनुषंगाने कायदे तयार होतात. आता महाराष्ट्रात सद्यस्थितीत सगळ्यात जास्त ज्या कायद्यावर आपल्याला भर ठेवता येईल किंवा सुटसुटीत असा कायदा मजुरांसाठी, कामगारांसाठी आणि एम्प्लॉईसाठी आहे तो म्हणजे महाराष्ट्र रेकग्निशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ॲक्ट 1971. तसंच एक बॉम्बे इंडस्ट्रियल ॲक्ट आहे, बॉम्बे BIR, बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट. हे देखील कायदे महाराष्ट्रासाठी लागू आहेत. पण सर्वात जास्त व सुटसुटीत असा कायदा म्हणजे MRTU अँड PULP ॲक्ट 1971
हा कायदा आहे. मॅम, हा जो कायदा आहे MRTU अँड PULP, या कायद्याचे नेमके स्वरूप काय आहे? आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? बिलकुल, खूप छान प्रश्न आहे सर. खरोखर या कायद्याचं जे लॉंग फॉर्म आहे म्हणजे EM फॉर महाराष्ट्र, महाराष्ट्र रिकग्निशन ऑफ ट्रेड युनियन, म्हणजे महाराष्ट्रात ज्या कामगार संघटना आहे त्यांना मान्यता देणे, आणि दुसरं आहे PULP म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस. म्हणजे जर कुठे अनुचित कामगार प्रथा घडत असेल, कुठे त्या मजुराची, त्या श्रमिक वर्गाची खूप पिळवणूक होत असेल, तिथे हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. तर असंच मजुरांच्या फायद्याच्या दृष्टीने, श्रमिक वर्गाच्या फायद्याच्या दृष्टीने त्यांची पिळवणूक होऊ नये त्यांच्यासाठी हा कायदा महाराष्ट्र रेकग्निशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिस हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. या कायद्यान्वये कामगारांना दाद नेमका कसा मागता येऊ शकतो सर? मॅम, थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगाल का? बिलकुल सर. या कायद्यामध्ये जर आपल्याला या कायद्याच्या नावावरून लक्षात आलं असेल की हा कायदा मूळतः कामगारांसाठी, एका श्रमिक वर्गासाठी केलेला कायदा आहे. बरोबर. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई ही जी रिलेशनशिप आहे यांच्यामध्ये जर कुठे वाद निर्माण होत असेल, कुठे एखादा नियोक्ता जो आहे कुठे इम्पार्शियलिटी करत असेल, म्हणजे त्याच्या एक मजूर वर्गाला वेगळं काम देणे आणि दुसऱ्या मजूर वर्गाला वेगळं काम, म्हणजे ज्याला आपण फेवर म्हणू, म्हणजे एखादा जो ग्रुप असतो त्याला फेवर करायचं आणि दुसऱ्या मजुराला नाहक त्रास द्यायचा, त्या संदर्भात तो न्यायालयात, कामगार न्यायालयात प्रकरण दाखल करू शकतो. दुसरं म्हणजे महत्त्वाचं असं आहे की या कायद्यात जर एखाद्याला विनाकारण, काही कारण नसताना जर त्याला कामावरून कमी केलं असेल तर या कायद्याच्या कलम 28 अंतर्गत तो कामगार न्यायालयात दाद मागू शकतो. आणि एक महत्त्वाचं सर, या कायद्यात स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल नोटिफिकेशन काढून लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट, म्हणजे हा जो कायदा आहे त्याच्यात चॅप्टर 2 मध्ये कलम 4 ते 9 मध्ये लेबर आणि इंडस्ट्रियल कोर्ट कसं तयार करण्यात येतं, त्याचं स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल नोटिफिकेशन कसं काढतं हेही सांगण्यात आलेलं आहे. अतिशय छान अशी माहिती दिली आहे मॅम. आमच्या प्रेक्षकांना निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल आणि ही गोष्ट स्पष्ट होईल की नेमकं कायदे कोणते, कसे आणि त्यांचं स्वरूप कसं असतं. अगदी बरोबर. मॅम, मला असं विचारायचं आहे की औद्योगिक न्यायालयाचे कामकाजाचे स्वरूप व कामगार संघटना, कामगार या कायद्यान्वये कशी दाद मागू शकतात? बरोबर आहे सर. तसं तर लेबर कोर्टाचं जे अपिलेट कोर्ट आहे ते औद्योगिक न्यायालय, ज्याला आपण इंडस्ट्रियल कोर्ट म्हणतं, हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आज आहे, उपलब्ध आहे. काही ठिकाणी नसेल, जसं आता बुलढाण्याला सद्यस्थितीत फक्त लेबर कोर्ट आहे, पण त्याचं अपिलेट ज्युरिस्डिक्शन जे आहे ते इंडस्ट्रियल कोर्ट अकोला आहे. तर या औद्योगिक न्यायालयामध्ये एखादी ट्रेड युनियनचं जे कॅन्सलेशन आहे ते एखाद्या एम्प्लॉयरला अर्ज केला तर ते कॅन्सलेशन ऑफ ट्रेड युनियन देखील करता येतं. तसंच कुठल्या ट्रेड युनियनची, म्हणजे एखाद्या कामगार संघटनेची मान्यता देखील औद्योगिक न्यायालयात या कायद्यान्वये मागता येते. ट्रेड युनियनची मान्यता सस्पेंड करणं किंवा एखाद्या नियोक्त्याच्या ठिकाणी जर एखादी ट्रेड युनियन असेल तर तिथे दुसरी देखील ट्रेड युनियन अंमलात आणायची असेल तरी या कायद्याचा ट्रेड युनियनसाठी तो एक फायदा आहे. दुसरा म्हणजे औद्योगिक न्यायालयात लेबर कोर्टाने एखादा आदेश पारित केला असेल आणि त्या आदेशामध्ये नियोक्ता किंवा कामगाराला असं वाटत असेल की बा या न्यायालयाने जो आदेश पारित केलेला आहे याच्यात मला कुठे न्याय मिळत नाही आहे, मला हे वरच्या कोर्टात जायचं आहे, तर तो अपिलेट कोर्ट म्हणून इंडस्ट्रियल कोर्टात ॲटम 9, ॲटम 5, शेड्यूल 4 मध्ये देखील डायरेक्ट अर्ज करतो किंवा अपिलेट कोर्ट म्हणून देखील तो इंडस्ट्रियल कोर्टात अर्ज दाखल करू शकते. कुठलीही साईड असो, जिला खालच्या कोर्टात योग्य न्याय मिळाला नसेल ती अपीलमध्ये इंडस्ट्रियल कोर्टात जाऊ शकते. दुसरं म्हणजे ट्रेड युनियनची मान्यता या औद्योगिक न्यायालयात तुम्हाला मागता येते. खरं तर हे कायदेची भाषा जी असते ती समजायला थोडी कठीण असते, पण आपण मॅमनी सांगितल्याप्रमाणे एवढं जरी लक्षात ठेवलं, खालच्या ठिकाणी आपल्याला जर न्याय मिळाला नसेल तर आपल्याला वर दाद मागता येऊ शकते. त्यासाठी कायदा समजून घेण्याची गरज आहे, कायद्याची परिभाषा समजून घेण्याची गरज आहे. अगदी बरोबर मॅम. मॅम, मला असं विचारायचं आहे की औद्योगिक न्यायालयाचे मूळ न्यायालयाची कार्यक्षेत्र
नेमकं कसे असतात? हां, औद्योगिक न्यायालयामध्ये कधी-कधी आता आपण जसं बोललो, की अपिलेट कोर्ट आहे. पण काही ठिकाणी अशा केसेस असतात, ज्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करण्यात आलेलं आहे. तर त्याचं जे सस्पेन्शन आहे, तो डायरेक्ट इंडस्ट्रियल कोर्टात म्हणजे या ठिकाणी मूळ जी केस आहे, ती इंडस्ट्रियल कोर्टातच दाखल होईल. बरोबर. तसंच ॲटम 5 मध्ये म्हणजे एखादं परमनन्सी बेनिफिट किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचं इन्क्रिमेंटपासून वंचित ठेवलेलं आहे. अशा काही केसेस आहे, ज्या आपण डायरेक्ट इंडस्ट्रियल कोर्टमध्ये देखील दाखल करू शकतो. मॅम, कामगार कुठल्या प्रकारे दाद मागू शकतो? आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगाल का? सर, बरोबर आहे. शेवटी प्रश्न महत्त्वाचा हा आपल्याला आहे, की कामगारासाठी तर हे कायदे केल्या गेले, पण तो कोर्टात कधी जाईल किंवा त्याला कुठले दस्तावेज लागतील? तर अतिशय चांगला प्रश्न आहे सर. या अनुषंगाने एवढं महत्त्वाचं आहे, की जर अनुचित कामगार प्रथेचा एखाद्या नियोक्ताने कुठे अवलंब केला नसेल, म्हणजे त्यांनी एखाद्या ग्रुपला फेवर केलं असेल, पार्शियालिटी केली असेल, मजुराला काम उपलब्ध असल्यानंतर देखील तो काम देत नसेल, असं काही घडेल किंवा एखादा जो कर्मचारी आहे त्याला टर्मिनेशन किंवा डिसमिसल, शोकॉज ऑफ डिसमिसल दिलं असेल, अशा वेळेस तो कामगार न्यायालय येथे ती शोकॉज ऑफ डिसमिसल म्हणा, टर्मिनेशन ऑर्डर म्हणा, हे सगळं तो चॅलेंज करतो. तर याला जवळपास तसा कायद्यामध्ये 90 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे. आता हा 90 दिवसाचा अवधी एखाद्या वेळेस असं होतं, की एखाद्या मजुराला कायदा माहीत नाही, तर मग जर हा 90 दिवसाचा अवधी संपला असेल तर त्याला त्यावेळेस आम्ही ज्याला आमच्या कायद्याच्या भाषेत म्हणतो डिले कंडोनेशन, म्हणजे जो वेळ दिलेला आहे तो झाल्यानंतर उशीर माफीचा अर्ज ज्याला आपण मराठीत म्हणूया, तसा अर्ज देखील त्याला करता येतो. म्हणजे एखाद्या वेळेस थोडाफार तुम्हाला वेळ झाला असेल तरीही तुम्ही कोर्टात निश्चित दाद मागू शकता. आणि तिथे जाण्यासाठी एखादा मजूर वर्ग असेल, श्रमिक वर्ग असेल किंवा कर्मचारी देखील असेल, कारण नियोक्त्याविरोधात कोर्टात जाणे हा भाग देखील थोडा कुठे कठीण होतो. तर जर तो तिथे गेला तर निश्चित त्याला न्याय मिळेल. आणि जो नियुक्त आहे त्याला पण कदाचित त्या कायद्याच्या अनुषंगाने त्याला कळेल की या मजुरांचे, या श्रमिक वर्गाचे देखील काहीतरी अधिकार आहे. आणि तिथे पण तुम्हाला गेल्यानंतर वेळ जर थोडा दिला तर तुम्हाला निश्चित तिथे दाद मिळेल. अगदी बरोबर. मॅम, मला असं विचारायचं आहे की कोर्टाचे आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास अवमान याचिका दाखल करता येते का, आणि ती कशी करतात, त्याचं स्वरूप कसं असतं? निश्चित सर, ह्या MRTU PULP ॲक्टमध्ये काय असतं की लेबर म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोन्ही साईडने केसेस इथे चालतात. बरोबर. जसं एखाद्या वेळेस असं होतं की लॉकआउट जो आहे तो एखादा एम्प्लॉयर करतो, म्हणजे ज्याला आपण टाळेबंदी म्हणू. आणि एखाद्या वेळेस स्ट्राईक, म्हणजे काही एम्प्लॉईज जे आहे काही कारण नसताना स्ट्राईकवर जातात, जी पण कायदेशीर नाही, तर त्यावेळेस देखील ते ठरवण्याचा अधिकार कोर्टाला दिलेला आहे. जसं आता आपण प्रश्न केला की एखादा आदेश झाला तर त्या एखादा जर लेबर कोर्टाने किंवा इंडस्ट्रियल कोर्टाने काही आदेश पारित केला आणि त्या आदेशानंतर देखील तो नियोक्ता त्याचं पालन करत नाही आहे, त्या अनुषंगाने त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, म्हणजे लेबर कोर्टात सेक्शन 48 मध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाच्या आदेशाचा अपमान केल्यास त्या मजुराला, त्या श्रमिक वर्गाला, त्या कर्मचाऱ्याला तिथे या अनुषंगाने दाद मागता येते. आता यातली जी प्रोसिडिंग आहे ती सिव्हिलमध्ये जशी कंटेम्प्ट प्रोसिडिंग आहे तशी चालते, किंवा क्रिमिनल म्हणजे CRPC नुसार यात समन्स देखील तुम्हाला सर्व करण्यात येतो. नियोक्ता जो आहे त्याला इश्यू नोटीस करण्यात येते, त्यांनी एखाद्या कोर्टाचा आदेश का मान्य केला नाही या संदर्भात त्याला कोर्ट विचारतं की आम्ही असे आदेश पारित केले होते, परंतु तुम्ही अजूनही या आदेशाची अंमलबजावणी का केली नाही या संदर्भात तुमचं म्हणणं मांडा. म्हणजे इथे जर कोर्टाचा अपमान केला असेल तर तिथे देखील दाद मागण्याचा अधिकार तुम्हाला लेबर कोर्टातच दिलेला आहे. कामगार आणि मालक किंवा कुठल्याही संस्थेचे प्रमुख आणि तिथे काम करणारे कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय असणं फार गरजेचं असतं. बरोबर. जिथे समन्वय असेल तिथे निश्चितच दोघांची प्रगती ही होईलच. याचे काही उदाहरणं आपण समाजामध्ये बघतो. काही संस्था किंवा कंपन्या अशा आहेत की ज्या कामगारांचे हित जपतात आणि ते कामगार सुद्धा मालकांप्रती निष्ठा राखतात.
एकमेकांना समजून ती कार्य करतात, म्हणून त्यांची प्रगती होते. हे तर जगजाहीर आहेच, आपल्यासमोर दिसत आहेत. मोठमोठ्या कंपन्या आहेत. काही काही ठिकाणी तर त्या कंपनीचे किंवा त्या संस्थेचे मालकसुद्धा तिथे हजर नसतात, तरी पण कामगार आणि मालक यांच्यामध्ये समन्वय असतो, त्यामुळे त्यांची प्रगती होते दोघांची निश्चितच. पण कधीकधी असं होतं की कामगार किंवा तिथले कर्मचारी व मालक किंवा मग संस्था चालक यांच्यामध्ये एक तेढा निर्माण होतो कुठल्या तरी बाबीवरनं, आणि ते क्लेश, तो मत्सर इतका वाढत जातो की त्यातून द्वेषभावना निर्माण होते आणि वाद होतात आणि ते विकोपाला जातात. यामध्ये कधीकधी चूक कोणाची यापेक्षा महत्त्वाचं हे असतं की असं होऊ नये. पण असं जर होत असेल तर त्याविषयी आपण काय सुचवू इच्छा? सर, संजयजी, आता आपण जो प्रश्न केला हा खरोखर सद्यस्थितीत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आज जो आपण श्रमिक वर्ग किंवा मजूर वर्ग जो म्हणतो त्याचा हातावर पोट आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी जर आज दिवसभर मजुरी केली तर त्याच्याकडे संध्याकाळी त्याच्या घरी चूल पेटते. अगदी बरोबर. किंवा एखादा जो नियोक्त आहे त्याचं देखील जी प्रगती आहे ती तिथल्या कर्मचारी आणि मजूर वर्गावर अवलंबून आहे. या दोघांमध्ये दुवा साधण्याकरिता ट्रेड युनियन अंमलात या कायद्यान्वये आणलेली आहे. म्हणजे ट्रेड युनियनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे ह्या सगळ्या एम्प्लॉईला जे प्रतिनिधी करणारे प्रतिनिधी आहे ते आधी हे सामंजस्य सोडविण्याचा प्रयत्न करतात. जर हा सामंजस्य सुटला नाही तर अर्थातच कोर्टात केसेस दाखल होतात. पण जर कोर्टात केसेस दाखल झाल्यानंतरही दोघांची इच्छा असेल, कोर्टात आता केस दाखल झाली, परंतु नियोक्तालाही वाटत असेल की मी या मजुराला कामावर ठेवायला तयार आहे कारण माझ्याकडे काम उपलब्ध आहे, आणि मजुराला वाटत असेल की माझं तर पूर्ण पोटच याच्यावर आहे, मग मी का काम करू नये, का कामापासून वंचित राहावं, तर तिथे देखील एक या दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी मेडिएशन ही संकल्पना DLSA मार्फत म्हणजे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस मार्फत ही संकल्पना मेडिएशन म्हणून चालवण्यात येते. म्हणजे एखादा जो ट्रेंड मेडिएटर आहे त्यांच्याकडे हे प्रकरण कोर्टामार्फत देण्यात येतं. ट्रेंड मेडिएटर जे आहे ते दोन्ही पक्षांना बोलवतात, म्हणजे नियोक्ता देखील आणि कर्मचारी किंवा श्रमिक वर्ग हे दोघं तिथे बसून अगदी आपण म्हणतो एखादी कुटुंब व्यवस्थेसारखं तिथे वातावरण असतं. दोघंही आपापलं मत मांडतात. मग दोघांमध्ये फार जास्त क्लेश नाही. दोघं हे जो वाद आहे आपसात मिटवू शकतात. त्यामध्ये काही टर्म्स कंडिशन्स ते मेडिएटर तयार करून घेतात आणि दोघांचं पण जो एक मधला वे आहे तो अतिशय चांगला मार्ग याच्यातून सुचविला जाते. मजुराला काम मिळतं, नियोक्त्याला एक काम करणारा मजूर मिळतो आणि त्या संकल्पनेतून न्याय मिळेल त्यापेक्षा हा जो न्याय मेडिएशन मार्फत किंवा मध्यस्थी केंद्रामार्फत मिळतो हा कमी भांडणात मिळतो. याच्यात भांडण तंटे आपसातच मिटविले जातात, वरपर्यंत हे पोचत नाही. म्हणजे जर थोडक्यात असं म्हटलं तर अतिशय चांगली ही संकल्पना आहे. एखाद्या वेळेस मजूर जर कोर्टात गेला आणि त्याच्या मनात आलं की सर मला काहीतरी काम पाहिजे, तुम्ही असं माझ्या मालकाला सांगा, तर या संकल्पनेमार्फत दोघांचाही खूप जास्त फायदा या संकल्पनेत आहे. अगदी बरोबर. समजा कुणाचा असा विषय असेल की त्यांचा न्याय हा विधिग्रस्त असेल, म्हणजे न्याय मंडळामध्ये कार्यरत असेल आणि त्यांना असं वाटत असेल की हा मनमिटाव आम्ही इथे थांबवला पाहिजे, मग तो मालक असो किंवा कामगार असो, तर त्यांच्यासाठी ही छान सुविधा विधी सेवा प्राधिकरणच्या लोक अदालत लोक न्यायाच्या वतीने उपलब्ध आहे. तुम्ही असं सुद्धा करू शकता आणि वाद आणि ह्या अशा अडचणी दूर करून दोघांचाही फायदा त्यामध्ये होऊ शकतो. मॅमने अतिशय छान पद्धतीत आपल्याला समजून सांगितलं आहे. ज्यांना कोणाला अशी गरज निर्माण होत असेल तर त्यांनी निश्चितच कायद्याची मदत ही घेतली पाहिजे. कायदा तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचा आहे. तर मनीषा धूत मॅम, आज आपल्या इथे एवढ्या व्यस्त वेळातून वेळ काढून आलात. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मोलाचा तुमचा असा वेळ दिला आणि कायदेविषयक मार्गदर्शन केलं, त्याबद्दल RRCच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. सर, खरं तर सर्वप्रथम RRCनी हा जो उपक्रम चांगला केलेला आहे, RRCच्या संपूर्ण चमूने RRCच्या मार्फत लॉ अँड जस्टिस जो अतिशय क्लिष्ट विषय आहे. कारण आज कायदा म्हटलं की कोणालाही तो क्लिष्ट वाटतो, म्हणजे सरळ सरळ त्याची परिभाषा
कळत नाही. तर ही जी आपण परिक्रम किंवा एक उपक्रम ज्याला उपक्रम आपण म्हणू, आपण सुरू केला. सर्वप्रथम RRCच्या सगळ्या चमूचे आपले हार्दिक अभिनंदन. जेणेकरून कुठलाही कायदा असो तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातली जी म्हणजे डिस्ट्रिक्ट लीगल एक सर्व्हिसेस अथॉरिटी जी आहे, म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फतही आपल्याला मोफत न्याय मिळू शकतो, ही देखील संकल्पना आज जनसामान्यांपर्यंत पोहोचणं याच्यासाठी आवश्यक आहे की एखादा गरीब वर्ग असेल, एखादी गरीब महिला असेल, तिच्याकडे वकिलाला देण्यासाठी पैसे नाही, पण तिला जर माहिती असेल की अशी काही सर्व्हिसेस अथॉरिटी आहे जी आपले केसेस मोफतमध्ये लढते व आपल्याला न्याय मिळवून देते, हे जर आपल्या या कार्यक्रमामधून काही लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत, काही महिलांवर्गापर्यंत पोहोचत असेल तर निश्चित ते हे जे कायदे तयार करण्यात आले यांचा त्यांना निश्चित फायदा होईल. म्हणून सर्वप्रथम RRCच्या संपूर्ण चमूचे खूप खूप हार्दिक अभिनंदन सर आणि खूप खूप धन्यवाद. मॅमने सांगितल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी विधी सेवा प्राधिकरण हे नेहमी तत्पर असतं आणि कुठलाही खर्च न करता तुम्हाला तिथे न्यायासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे घ्या माहिती कायद्याची, ही आहे तुमच्या फायद्याची, सल्ला कायद्याचा तुमच्या फायद्याचा. तर या विषयासह आज आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा. धन्यवाद. दर्शकांनो, आताच आम्ही तुम्हाला लॉ अँड जस्टिस या कार्यक्रमात कायद्याची माहिती सांगितली. आता तुमच्याकरिता एक खुश खबर आहे. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला आणि सिटी मैत्रीण या कार्यक्रमात सामान्य नागरिकांना सुद्धा टीव्हीवर झळकण्याची संधी आम्ही देत आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी RRCच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. हेल्पलाईन नंबर 84842135 हा आहे. तसेच अकोलेकरांनो, आमच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोवर बाय बाय.